भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूरच्या तरुणाचा पुण्यात खून झाला असून हालाकीच्या परिस्थितीमुळे मृतदेह स्वगावी आणण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांना मिळताच त्यांनी तत्काळ पुणे येथून स्वखर्चातून रुग्णवाहिकेची सोय करून मृतदेह लाखांदूर येथे पोहोचते केल्याने आमदार पटोले यांचे पुन्हा एकदा मानवतेचे दर्शन घडले आहे। आळंदी पुणे येथे घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणामध्ये लाखांदूर येथील प्रकाश विठोबा भूते वय वर्ष 39 याची हत्या करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तो पुणे येथे उदरनिर्वाहासाठी कार्यरत होता। आळंदी मरकळ या रस्त्यालगत धानोरे येथे न्यू हिना हेअर कटिंग सलून जवळ एका अज्ञात व्यक्तीने सिमेंट ब्लॉकने डोक्यावर हल्ला करून त्याची हत्या केली। या प्रकरणामध्ये मयताची पत्नी लता भूते वय वर्ष 38 यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून अवघ्या काही तासातच संशयित कुंडलिक ज्ञानदेव काळे वय वर्ष 21 राहणार चालोली खुर्द मूळ गाव दाभा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे। चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली। दरम्यान मृतक प्रकाश भूते याची परिस्थिती हालाकीची असल्याने मृतदेह लाखांदूर येथे कसे न्यायचे या विवंचनेत कुटुंबीय पडले आणि या दरम्यान लाखांदूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सदर घटनेची माहिती पटोले यांचे राजदूत आनंद नागोसे यांना करवी नाना पटोले यांना मिळताच त्यांनी त्यात रुग्णवाहिका करून त्यात मृतक प्रकाश होते याचा मृतदेह लाखांदूर येथे रुग्णवाहिकेने गावात पोहोचताच कुटुंबियाने हंबरडा फोडला। यावेळी नागरिक उपस्थित होते। नाना पटोले हे सदैव जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील होत असून एका गरीब कुटुंबातील मृतदेह शेकडो किलोमीटर वरून स्वगावी पाठवण्यास मदत केल्याने पुन्हा त्यांचे मानवतेचे दर्शन घडले आहे। जनतेने कृतज्ञता व्यक्त केली आहे।